तर गळ्यानं तुम्ही म्हणसाल ही गर्दी कायची आहे. ते गर्दी होती नरनाळा महोत्सव. तब्बल 13 वर्षांनी आपले जिल्हाधिकारी माननीय वर्षा मीना मॅडम यांनी आयोजित केले होते आणि तिथे रजिस्ट्रेशन पण चालू आणि सरांनी दाखवला झेंडा आणि मॅरेथॉन झाली सुरू. यामध्ये बक्षीस पण ठेवण्यात आलं होतं आणि पहिला बक्षीस होता 11,000 आणि दुसरं बक्षीस होतं 7,000 आणि तिसरं बक्षीस होतं 5,000 आणि कॉम्पिटिशन मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी होतं. खूप गर्दी होती, खूप मजा होती आणि सकाळचा उत्साह, खूप कॉन्फिडन्स, सगळ्यांना खूप उत्साहित होते, कॉन्फिडन्स होता की आपण पहिला प्राइज जितू म्हणून. तर खूप मजा होती, खूप धमाल झाली आणि सगळ्यांचा उत्साह बघून मला पण धावण्याची इच्छा झाली, पण मी तयार नव्हतो, रेडी नव्हतो म्हणून धावलो नाही आणि बाकीचे होतेच धावणारे. त्यांचा उत्साह बघून मला पण खूप आनंद झाला आणि तिथे पोलीस पण होते. मला वाटलं पोलीस पडणार आहेत की काय, पण कायचं, ते तर ड्युटीवर आले होते, त्याच्यामुळे त्यांना हाय बाय केलं आणि बाकीचे मुले पण हाय बाय करत होते. असं करत करत आम्ही जवळपास बस थोडंसंच राहिलं होतं, जवळपास त्यांना मुलांना 1 घंटा लागला आणि त्याच्यामध्ये ते गडी तर एवढा, हा गडी तर असा पळत जात जसं की ऑलिम्पिक मध्ये धावत आहे. त्याला म्हटलं बा मॅरेथॉन आहे ना, मग गडी म्हणे जाऊ दे. हे गडी तर जसं पिकनिकला चालले, 4 जण सोबतच चालत होते. त्यांना म्हटलं बा पिकनिक नाही, मॅरेथॉन आहे ना. गडी म्हणे ठीक आहे. असं करत जवळपास आम्ही समोर गेलो आणि तुम्ही बघू शकता पहिला नंबर होता, दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, हे 3 जण 3 प्राइज घेऊन टाकले. असं करत व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.